हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आता दिसलंच असेल किती छान आणि डिलिशियस असा आपला हा पदार्थ तयार होतो. तर तुम्हाला माहीत आहे का, हा समोसा रोल अगदी क्यूट आणि छान असा तयार होतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि आपण कसा बनवायचा, त्यामध्ये हा क्रंची किती वाटतो बघा. आवाज आला की नाही छान कुरकुरीत. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, फुल व्हिडिओ पहा. मी सगळ्याच्या सगळ्या टिप्ससुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. चला तर अगोदर घ्यायचा आहे मैदा, त्यामध्ये घालायचा आहे छान असा ओवा आणि चवीपुरतं मीठ, कडक केलेलं तेल आणि छान असं मिक्स करून ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे. आता तुम्हाला इथं सांगायचं म्हणजे कडकडीत गरम झालेलं तेल घालायचं, ज्याच्यामुळे जास्त आपले जे समोसा रोल आहेत ते कुरकुरीत आणि अगदी करकरीत होतात. आणि हो, ओवा घातल्यामुळे ते पचायलाही हलके होतात, त्यामुळे ओवा नक्की घाला. चला तर याचा आता हा गोळा 10-15 मिनिटांसाठी असाच ठेवूयात बाजूला. आता इथं मी घेतलेले आहेत 2 शिजवलेले मोठे बटाटे आणि ते छान या पद्धतीनं किसून घेत आहे. छान किसून घेतल्यामुळं काय होतं, एखादी गाठ राहत नाही किंवा आपण जे किवसताना जे छोटे छोटे त्याचे तुकडे राहतात ना बटाटोचे, ते सुद्धा राहत नाहीत. चला तर यामध्ये सुद्धा घालायचं आहे मीठ, लाल तिखट आणि हो, यामध्ये गरम मसाला, धनेपूड, हळद आणि चाट मसाला घालायचं विसरायचं नाही. चाट मसाला आपला घातल्यानं अगदी छान होतं. आणि थंडच तेल घालायचं आहे 1 चमचाभर आणि हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये काय करायचं, ह्याला फोडणी दिली तरीही चालते, पण या पद्धतीनं पण छान होतात. कारण नंतर आपण तळल्यानंतर हा जो मसाला आहे तो अगदी छान असा सुवासिक झालेला असतो. त्यामुळे हे झालं आपलं बटाटूचं मिश्रण. चला तर आता हे छान असं मिक्स करून ठेवूयात बाजूला. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे, बटाटूचं मिश्रण तयार करत असताना तुम्ही इथं गरम तेल वापरलं तर चान्सेस असतात की थोडे जास्त दिवस हे टिकणार नाही. पण हे असं कच्च्या तेलामध्ये बनवलं तर हे जास्त दिवस टिकतं. कारण काय आहे, गरम तेलामुळं काय होतं, आपले जे मसाले आहेत त्यांना वास यायला सुरुवात होते. त्यामुळं शक्यतो माझ्या मते तुम्ही थंडच तेल वापरावं. चला तर आता आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्या पिठामधून आणि तो छान असा लाटून घेणार आहे. हे पहा, अगदी छान चपातीसारखा लाटलेला आहे, पण अगदी पातळ लाटलेला आहे हां. चला तर आता सर्व बाजूने याला पाणी लावायचं आहे. व्यवस्थित पाणी स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता मध्ये एक वाटी ठेवलेली आहे बघा, मी या पद्धतीनं वाटी ठेवायची आणि सर्व बाजूने हा बटाट्याचा सार व्यवस्थित पसरवून घ्यायचा. आणि हो, चमच्यानं काय पसरायची गरज नाही, हाताने छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं. हातानं पसरल्यामुळे काय होतं, ते एक समान व्यवस्थित स्प्रेड होतं. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं, व्यवस्थित एक समान स्प्रेड झालं की याचं जे आपण बनवणारे आहे रोल, ते अगदी छान पद्धतीनं भाजलेही जातात. आणि हो, आणि त्यांचा आकार एक समान असल्यामुळं कुठेही कच्चे राहत नाहीत. आणि एक समान आकार असेल तर त्यांना कलरही छान येतो आणि सर्व बाजूने एक समान कलर येतो. चला तर आता ती वाटी काढून घेतलेली आहे. थोडंसं पाणी लावलेलं आहे मध्ये आणि थोडंसं तीळ लावलेलं आहे, जे आपलं पांढरं तीळ असतं की नाही ते. चला तर मी तुम्हाला दाखवते. पिझ्झा कटर असेल किंवा मी घेतलेलं आहे कोर्न, त्यानं सुद्धा हे छान असं कट होतं. मी दाखवते, या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता हे असं कट केल्यामुळं जे आहेत की नाही, एक समान आपले जे समोसा रोल आहेत ते तयार होतात. आणि हो, तुम्हाला रोल करायलाही मी शिकवणार आहे. हे पहा, असं या पद्धतीनं हा एक घ्यायचा, त्याला छान असं रोल करायचं आणि याच पद्धतीनं बाकीचे सुद्धा रोल करायचे. त्याचा शेपही अगदी तसाच आणि एकसारखे सर्व काही आपले जे समोसा रोल आहेत ते तयार होतात. आता आता तुम्ही म्हणाल, ही तर अगदी सोपी पद्धत आहे. हो, सोपी आहे, पण जर तुम्ही इथं व्यवस्थित स्प्रेड नाही झालं किंवा तुम्ही जर जास्तच पीठ पातळ केलं असेल किंवा तुमचा जो बटाटा आहे तो जास्तीचा शिजला असेल, तर हे व्यवस्थित याची जी कन्सिस्टन्सी असते ते मेंटेन होत नाही. त्यामुळं अगदी ओव्हरकुक आपला जो बटाटा आहे तोही करायचा नाही आहे आणि पीठही अगदी आपण चपातीसाठी करतो तर त्याच पद्धतीनं करायचं आहे तयार. आणि हे पहा, अगदी कमी आचवरती, एकदम मीडियम फ्लेमवरती हे छान असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि तळून घेताना एक ध्यानात ठेवायचं, जेवढे आपण बॅचमध्ये घातलेले आहेत ते सर्वांना एकसारखा कलर आला की छान आपण ते बाहेर काढायचे.
चला तर मग कुणाकुणाला ही रेसिपी आवडली त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.